ज्ञानदीप लावू जगी, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला, साधू संतांच्या त्या माहेराला, साधू संतांच्या त्या माहेराला, भेटाया सावळा श्रीहरीला. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. गोपाल कृष्ण भगवान की. 12 वाजून गेले ना, पण देवासाठी नाही आपल्यासाठी. पंढरीला चला देवासाठी नाही आपल्यासाठी. टाळी वाजवा देवासाठी नाही आपल्यासाठी. गुढी उभारा देवासाठी नाही आपल्यासाठी. जेवढी काही पथ्य आणि नियमावली आहे ती स्वास्थ्यासाठी, समाधानासाठी आणि दीर्घायुष्याची आहे. त्यामुळं टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावे पंढरीची, पंढरीची वाटती चालावे पंढरीची. काय बोलावं किती बोलावं आणि बोलता बोलता मरण यावं असं साधू संतांची वचन आहेत. पण आता अधिक बोलत नाही. आता आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला ओ बा पांडुरंग वैकुंठ. का महाराज काय वैकुंठाला निघाला काय? महाराज महाराज काय वैकुंठाला निघाला का? नाही. कसं आहे, जास्त बोलण्यानंच समाधान होतं असं नाही. दर्शनी समाधान, दर्शनानं सुद्धा समाधान होतं. म्हणून आता नाही थांबत. आता जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले. एवढं सांगून तुम्ही देवाला विसरला तरी चालेल. एवढं सांगून तुम्ही देवाला विसरला तरी चालेल, पण देव तुम्हाला विसरता कामा नाही बरं का. देव विसरता कामा नाही. म्हणून एक विनंती करायची देवाला, शेवटची विनवणी, शेवटची विनवणी, संत जनी पदिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. बहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले. कैलासवासी किसन रामचंद्र शेलार उर्फ बप्पू. बप्पूंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित शेलार परिवार, भावकी बांधव, आप्तेष्ट नातेवाईक, पै पाहुणे, सगळे सोयरे, कुटुंबाचे संबंधित मित्रमंडळी, आध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या धर्मकीर्तनाला शेलार परिवारातील या प्रसंगाला उपस्थित आहेत. परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. तदनंतर पाठीमागं बापूंच्या पाठीमागं परिवारामध्ये
7 भावाचं कुटुंब, एक भाऊ हयात नाही आहेत, कैलासवासी तुळशीराम रामचंद्र शेलार, तदनंतर पाठीमागं आदरणीय मानसिंग रामचंद्र शेलार, देवराम रामचंद्र शेलार, महादेव रामचंद्र शेलार, संपत रामचंद्र शेलार, विलास रामचंद्र शेलार, तसेच एक भगिनी कैलासवासी तोलनबाई पोपटराव भापकर, तसेच बापूंच्या पाठीमागं त्यांचे चिरंजीव आदरणीय भाऊसाहेब आणि आदरणीय सुनील दादा, ज्यांनी हा मोठा अट्टहास वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवून घडून आणला. त्यानंतर बापूंच्या पाठीमागे त्यांच्या 2 मुली सुरेखाताई बबनराव रणदिवे आणि मंगलताई बापूराव सोनवणे, तदनंतर पाठीमागं सुना नातवंड बापूंचे पुतणे विठ्ठलराव तुळशीराम शेलार, मोठा परिवार पाठीमागे आहे. दुःखातून सावण्याची शक्तिबुद्धी परमात्म्यानं द्यावी, कारण वडिलांच्या जाण्यानं दुःख होणं साहजिक आहे. आई घराचं मांगल्य, बाप घराचं अस्तित्व आहे. आई मायेचा सागर आहे, तर बाप धैर्याचा डोंगर आहे. मला आई आणि वडिलाच्या मुद्द्याचं भांडवल करून बोलायचं नाही, नाहीतर तुम्ही ऐकून ऐकून आता तुमचे कान पिकलेले आहेत. आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा, आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा. आई म्हणजे काय आहे, बाप म्हणजे काय आहे.